तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक स्तवने यांनी परस्परास शिकवण द्या. बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला कृपेच्या प्रेरणेने गा. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ताचं वचन तुम्हामध्ये श्रीमंतीने राहो, भरपुरीने राहो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या शरीराला सांगा, आपल्या आत्म्याशी बोलताना म्हणा, तुझ्यामध्ये देवाचं वचन भरपुरीने राहो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 वचन तुमच्यामध्ये भरपुरीने राहो. प्रेज द लॉर्ड. देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपात निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण आपल्या स्वतःला आरशामध्ये पाहतो, त्यावेळेस स्वतःला आपण देवाची प्रतिमा म्हणून पाहावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. यू आर द रिअल इमेज ऑफ गॉड. देव कसा आहे जर तुम्ही विचारलं तर लोक देवाच्या मंदिरामध्ये जातात, लोक मूर्ती दाखवतात, परंतु देवाच्या वचनामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की देवाने तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिरूपात तयार केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही म्हणाल की हे कसं काय, हे असं शक्य आहे का? परंतु हे सगळं शक्य आहे कारण बायबल सांगतं की तोच देवाचा पवित्र आत्मा त्याने आम्हामध्ये दिलेला आहे. आणि 1 कोरिन्थियस 3:16 मध्ये लिहिलंय, तुम्ही देवाचं मंदिर आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यू आर द टेम्पल. तुम्हीच मंदिर आहात ज्यावेळेस देवाचा आत्मा तुमच्या आतमध्ये राहतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि हे कसं सगळं शक्य आहे तर बायबल सांगतं, आपल्याला हे कळते की देवाने शब्दाने विश्व रचना केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला विश्वास त्याच्या शब्दावरती आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण विश्वास कशावरती ठेवलेला? आपण देवाच्या शब्दावर विश्वास ठेवलेला आहे. कोणी आता या ठिकाणी बसलेलं या 50-60 वर्षापेक्षा आधीच्या पूर्वीच्या काळी नव्हतं पृथ्वीवरती. फार तर 70 वर्षापर्यंत काही लोक असतील ज्यांनी पाहिलेलं. प्रेज द लॉर्ड. परंतु 2000 वर्षापूर्वी तो देव पृथ्वीवरती मानव रूप धारण करून आला आणि त्याच्या द्वारे आपल्याला तारण प्राप्त झालं. हे तारण आपण देवाच्या वचनाद्वारे स्वीकारलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्रात 1 पेत्र त्याचा 1ला अध्याय आणि त्याच्या 23व्या वचनात लिहिलंय, आपला जन्म तर देवाच्या सदाजीवी वचनाने झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या सदाजीवी वचनाने, अविनाशी वचनाने आपला जन्म झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण विश्वास ठेवला. आमेन. आणि विश्वासाच्या द्वारे आपलं तारण झालं. रोमकराचा 10वा अध्याय 16 वचन. अजून मेसेज सुरू झालेला नाही, मला माहिती नाही काय, पण देव पुन्हा तुमच्याशी या गोष्टीद्वारे बोलतोय. रोम चॅप्टर नंबर 9 पासून सुरू करूयात आपण. 8 पासून वाचा. तर ते काय म्हणते? आमेन. तर ते काय म्हणते? ते वचन तुझ्या जवळ आहे, ते तुझ्या तोंडात आणि तुझ्या अंतःकरणात आहे. प्रेज द लॉर्ड. मी पहिले वचन वाचलं कलस्से 3:16 ज्याच्यामध्ये लिहिले, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं वचन भरपुरीने राहो. प्रेज द लॉर्ड. रोमकराचा 10वा अध्याय 8वं वचन सांगतं की तुमच्या अंतःकरणात आणि तुमच्या तोंडात ते देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला या पृथ्वीवरती काही सुरक्षित ठेवू शकत असेल तर ते देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा देवाचं वचन. 9वं वचन वाचा. जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील तर तुला तारण प्राप्त होईल, तुझा पुन्हा जन्म होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, इथं बसलेल्या पैकी बऱ्याच लोकांनी येशूला मुखाने कबूल केला. आमेन. आणि म्हणून तुमचं तारण झालेलं आहे. आमेन.
हालेलुया. तारणासाठी तुम्ही काही किंमत मोजली. तारण या शब्दाचा अर्थ मुखातून निघणाऱ्या कबुलीवरती इतकं सोबत करून ठेवलेलं आहे की तुम्ही फक्त म्हणायचं येशू ख्रिस्त माझ्यासाठी आला, माझ्यासाठी जगला आणि माझ्यासाठी मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठलेला आहे, तो माझा प्रभू आहे. That's enough. Amen. Hallelujah. That's prayer enough. तुम्ही स्वर्गाचे वारिस होण्यासाठी एवढी प्रार्थना, हे देवाचं वचन तुमच्यासाठी खूप पुरेसं आहे. Praise the Lord. Hallelujah. तुम्हाला अंगावरती फटके मारून घ्यायची गरज नाही. 40 दिवस उपास डे नाईट करायची गरज नाही. तुम्हाला आगीवरून कोळशावर चालायची गरज नाही. तुम्हाला मोक्ष मिळवण्यासाठी संसार सोडून अरण्यात भटकण्याची गरज नाही. Praise the Lord. Hallelujah. Only believe. Amen. फक्त विश्वास. Amen. Say hallelujah. म्हणून मी विश्वास ठेवतो. Amen. हालेलुया. स्वर्गाचं राज्य विश्वासाशिवाय प्राप्त करून घेता येत नाही. आमेन. हालेलुया. आणि म्हणून येशू निकोदेमाशी बोलताना म्हणाला की नव्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात प्रवेश नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या राज्यात प्रवेश होण्यासाठी तुमचा नव्याने जन्म होणं गरजेचं आहे. आणि नव्याने जन्म जो आहे, पुन्हा जन्म जो आहे, तो देवाच्या सदाजीवी वचनाद्वारे होतो. आणि देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने आपल्या जिभेने घोषित करता, तुम्ही कबूल करता, तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये जन्माला येता. हालेलुया. से हालेलुया. आणि म्हणून निकोदेमाला येशू म्हणाला, पहा वारा कुठून येतो आणि कुठे जातो हे कोणालाही समजत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून मी गेल्या 2 आठवड्यापासून सांगतोय, तुमचं तारण, तुम्ही स्वर्गाच्या राज्यात आहात, तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जन्मलेले आहात, हे दुसऱ्या इतरांना समजणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गाच्या राज्यात आलेले आहात म्हणून तुमच्या अंगावरती सोन्याचे कपडे घालण्यात येणार नाही, तुमचे डोळे तेजस्वी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जन्मलेले आहात आणि तुम्ही देवाचे पुत्र आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते सगळं जे आहे ते सगळं विश्वासावरती आहे. आमेन. बाय फेथ. तुम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवाल त्याच वेळेस तुम्ही स्वर्गाच्या राज्याचे आशीर्वाद उपभोगू शकाल. आमेन. हालेलुया. हालेलुया. पाय या पृथ्वीवरती अनेक विश्वास आहेत, अनेक श्रद्धा आहेत, अनेक ठिकाणी अनेक गोष्टी शिकवल्या जातात. परंतु देवाचं जे शास्त्र आहे, जे बायबल आहे, ते एकमेव असं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तू नाही, त्याने किंमत मोजलेली आहे. Praise the Lord. Hallelujah. त्याचे जे तारण आहे, जे मोक्ष आहे, त्याची इतकी किंमत आहे की आपण सगळे मिळून ती किंमत देऊ शकत नाही. Say hallelujah. 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 जर त्याने ते दिलं नसतं, जर त्याचा पुत्र वधस्तंभावरती मरण पावला नसता, तर एकही व्यक्ती सार्वकालिक जीवनाचा आनंद घेऊ शकला नसता, प्रत्येकाचा नाश झाला असता. आणि म्हणून बायबल मध्ये 3:16 योहान शुभवर्तमान सांगतो, देवाने त्याचा हालेलुया जो कोणी, आमेन, हालेलुया, जो कोणी, असं नाही लिहिलं ख्रिश्चन, सीएनआय, प्रोटेस्टंट, नो, कुठलाही नाही, जो कोणी, हुएवर, कुणी पण या, कुणी या, पंजाबी या, गुजराती या, मारवाडी या, कुणी या, आणि फक्त येशूला आपला प्रभू म्हणून स्वीकारा, तुम्ही स्वर्गाच्या राज्याचे वारिस होणार. हालेलुया. से हालेलुया. I am blessed. मी आशीर्वादित आहे. Praise the Lord. Nobody. तुमच्या आजूबाजूला काय घडतंय, आमेन, तुमच्या आतमध्ये असलेली शांतता महत्वाची आहे. आमेन. हालेलुया. जगात काय चाललंय, तुमच्या घरात काय चाललंय, तुमची परिस्थिती काय, नो वरी. फक्त तुमच्या आतमध्ये जो ख्रिस्त आहे त्याला धरून राहा. प्रेज द लॉर्ड. एक स्टोरी मी अनेक दिवसात, म्हणजे ज्यावेळेस मी सुरुवात करायचो गॉस्पल सांगायची, मी लोकांकडे जायचो, त्यावेळेस मी ही स्टोरी सांगायचो. एक मोठं वादळात एक मोठं जहाज अडकलं आणि त्या जहाजातून एक लहान 12 वर्षाचा मुलगा पाण्यामध्ये, समुद्रामध्ये कोसळला. समुद्रामध्ये कोसळल्यानंतर त्या जहाजातले लोक, त्यांना जाणवलं की आपल्यातला एक 12 वर्षाचा मुलगा गायब आहे.
आणि ते काळजी करायला कसं काय जहाजात त्यांनी शोधलं, पण ते काय मुलगा त्यांना दिसला नाही. त्यांना समजलं की मुलगा समुद्रामध्ये पडलेला आहे, त्या याच्यामध्ये वादळामध्ये तो समुद्रात पडल्यामुळं आता तो मेलेला असेल. अशा परिस्थितीत ते रात्रीच्या वेळेस त्याचा शोध करू लागले. त्याची बॉडी तरी त्याच्या आई वडिलांना मिळावी म्हणून काही पाणबुड्या त्यांनी टाकल्या आणि रात्रभर त्यांनी शोध केला. रात्रभर जोपर्यंत सकाळ होत नाही, पहाट होत नाही, तोपर्यंत त्या जहाजातले लोक त्या समुद्रातल्या पाण्यामध्ये त्या मुलाचं शव, त्या मुलाची बॉडी शोधत होते. तो मुलगा त्यांना दिसतोय का यासाठी सगळे जण कष्ट करत होते. परंतु पहाटेच्या समयाला जसं जसं सूर्य वरती यायला लागला तसं तसं त्यांना दिसायला लागलं आणि त्यांना एका खडकावरती काहीतरी हलताना दिसलं आणि ते एक चान्स घेण्यासाठी त्या ठिकाणी गेले. त्या खडकावरती तो मुलगा त्या खडकाला धरून त्यांना दिसला. ते आश्चर्यचकित झाले, ते आनंदित झाले की एवढ्या रात्रभर एवढ्या मोठ्या वादळामध्ये, राक्षसासारख्या वादळामध्ये तो मुलगा जिवंत राहिला. आणि सगळे प्रश्न विचारू लागले त्याला की अरे बाळा, तू कसं काय स्वतःला सावरलंस, कसं काय तू या परिस्थितीमध्ये जिवंत राहिलास. त्या सगळ्यांना उत्सुकता होती की कसं काय त्याच्याबरोबर त्याचं तारण कसं झालं, तो वाचला कसा काय. तर त्या मुलाने जे उत्तर दिलं ते उत्तर आपल्या जीवनामध्ये जर वापरलं तर आपण आशीर्वादित असणार आहे. तो मुलगा म्हणाला, मी वादळाकडे लक्ष दिलं नाही, मी फक्त खडकाला धरून राहिलो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही जर खडकाला धरून राहाल येशू नावाचा, किती वादळ येऊ दे तुमची नाव बुडणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धार्मिक 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उभा राहील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, दुर्जन जात्या वृक्षासारखा खूप हिरवगार दिसतं, पण ज्यावेळेस तुम्ही परत जाता सगळे झाडाची पानं कोमजलेली असतात, झाड पडलेलं असतं. परंतु धार्मिकाचं तसं नसतं. बायबल सांगतं धार्मिकाच्या लेकराला भीक मागताना मी कधी पाहिलं नाही. प्रेज द लॉर्ड, से हालेलुया. मला माझा विश्वास आहे आणि मी स्वर्गाच्या राज्यात आहे. माझा नाश होणार नाही, कारण माझ्यासाठी किंमत मोजलेली आहे, किंमत मोजलेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून व्हॉट इज फेथ, म्हणून आपण पाहूया विश्वास म्हणजे काय. आमेन, हालेलुया. विश्वास म्हणजे काय. अनेक लोकांना विश्वास याचा अर्थ समजलेला नाही. आमेन. आणि विश्वासाच्या द्वारे ज्या गोष्टी होतात त्या गोष्टींमुळे ज्यांच्या जीवनामध्ये ब्लेसिंग कशी आणायचे हे लोकांना माहिती नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ते लोक आले प्रभूमध्ये, विश्वास ठेवलेला आहे त्यांनी, पण त्यांचा विश्वास पेत्रासारखा आणि योहानासारखा ज्यांचं तारण झालं नव्हतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यांचं तारण झालं नव्हतं. जर तुम्ही काढून वाचलं मत्तेयाचा 17वा अध्याय काढा, मत्तेयाचा 17वा अध्याय, एक इंटरेस्टिंग स्टोरी त्या ठिकाणी आहे. पहा, प्रेज द लॉर्ड. व्हॉट इज फेथ. पहा, पवित्र शास्त्र त्या ठिकाणी आपल्याला विश्वासाबद्दल शिकवतं. मत्तेयाचा 17वा अध्याय. एव्हरीबडी ओपन युअर बायबल. तुमचं पवित्र शास्त्र उघडा. 14व्या वर्षापासून ती स्टोरी त्या ठिकाणी लिहिलेली. एका भूतग्रस्ताला बरे करण्यासाठी एका पित्याने आपल्या लेकराला शिष्यांकडे आणलं आणि शिष्यांना त्याने सांगितलं की माझा मुलगा भूताने ग्रस्त आहे, त्याला भूत लागलेलं. तो अग्नी पाहिला की अग्नीत पडतो, तो पाणी पाहिलं की पाण्यात पडतो. आणि बऱ्याच वेळा त्याचा नाश करण्यासाठी शैतान त्याला अनेक धोकादायक ठिकाणी टाकतो आणि त्याच्यावरती दया करा, त्याला फीट येते, त्याला फेब्रेक करतो, फेब्रेकरी आहे आणि तो विस्तवात व वारंवार पाण्यात पडतो. आणि पहा, त्याचे शिष्य त्या पहा, 16 वचन वाचा. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांच्याने त्याला बरे करविले. पहा, तो येशूकडे आलाय आणि आता तो येशूला सांगतोय की माझ्या मुलाची अशी कंडिशन आहे आणि मी तुमच्या शिष्यांकडे त्याला नेलं होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमची अपेक्षा होती की तुमचे शिष्यच त्याला बरं करतील, परंतु तुमच्या शिष्याने त्याला काही बरं करवलं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, ते जे शिष्य होते त्या शिष्यांनी प्रयत्न केला. आमेन. त्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली, त्याच्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले, परंतु त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडला नाही. आणि त्या पित्याला असं वाटलं की एकदा आपण प्रत्यक्ष जो गुरु आहे, तो जो मेन आहे, जो मेन लीडर आहे, आपण त्याच्याकडे जाऊ. आमेन. आणि त्याने येऊन सगळी स्टोरी, ती हिस्ट्री त्याने आपल्या मुलाविषयी येशूला सांगितली. येशूने त्याची ती हिस्ट्री ऐकली.
येशूने त्या सगळ्या गोष्टी ऐकल्या, आपल्या शिष्यांनी काय प्रयत्न केले हे त्या येशूने पाहिले. आणि पहा पुढे काय लिहिलेलं. तेव्हा येशूने उत्तर दिले, आहा विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोठवर तुम्हा बरोबर असू, कोठवर तुमचे सोसू, त्याला येथे माझ्या जवळ आणा. पहा येशूने आपल्या शिष्यांना धमकवलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा येशू त्यांच्या बरोबर 3.5 वर्ष होता आणि मोठमोठे चमत्कार त्यांच्या डोळ्यात देखत होत होते. प्रेज द लॉर्ड. पण तरी देखील त्यांचं तारण झालेलं नव्हतं. आमेन. ते काही न्यू बॉर्न नव्हते. आमेन. त्यांचं तारण झालं का? त्यांचं तारण झालेलं नव्हतं. त्यांचा नवीन जन्म झालेला नव्हता. ते फक्त येशूचे फॉलोअर्स होते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ते फॉलोअर्स होते, येशूच्या पाठीमागे चालले होते, परंतु त्यांनी तारणाचा अनुभव घेतला नव्हता. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा पुढे काय लिहिलंय. नंतर येशूने त्याला दटाविले, तेव्हा त्याच्यातून भूत निघून गेले आणि त्याच घटकेस मुलगा बरा झाला. त्याच घटकेस येशूने त्या मुलाला बरं करण्यासाठी त्या दुष्टात्म्याला धमकावलं आणि दुष्टात्मा त्याच्यातून निघून गेला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनेक लोक जे प्रार्थना करतात की माझं लग्न जमू दे, मला जॉब लागू दे, मला घर मिळू दे, आणि ते लोक प्रार्थना करतात, ते म्हणतात की मी विश्वास ठेवला, मी विश्वास ठेवला. हा विश्वास ठेवल्याशिवाय त्याच्या शिष्यांनी ते भूत काढण्याचा प्रयत्न केला? नो, त्यांनी पण विश्वास ठेवला, पण त्यांच्या विश्वासामध्ये प्रभूने त्या ठिकाणी त्यांना म्हटलंय अल्पविश्वासू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यांना येशू म्हणाला विश्वासहीन पिढी. प्रेज द लॉर्ड, मी तुमच्या बरोबर कुठवर असणार आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक आहेत जे लोक चर्च मध्ये वर्षानुवर्ष ख्रिस्ती जीवन जगतात आहेत, ते लोक बायबल वाचतात आहेत, त्यांच्याकडे प्रार्थना होतात आहेत, ते लोक मोठमोठ्या क्रुसेडला जातात आहेत, मीटिंग अटेंड करतात आहेत, त्यांचे रिलेशन खूप चांगल्या प्रॉफिट पास्टर्स इव्हॅन्जलिस्ट बरोबर त्यांचे रिलेशन्स आहेत, पण त्यांच्या जीवनामध्ये मात्र ब्लेसिंग त्यांच्या प्रयत्नाने त्यांना प्राप्त होत नाही आणि ते म्हणतात कुठंतरी चुकतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ते लोक ते विचार करतात आहेत आणि त्यांच्या प्रार्थनेला अपयश येत आहे. आमेन. आणि ते लोक मात्र त्या गोष्टीमुळं, त्या अपयशामुळं ते स्वतःला दोष देण्याच्या ऐवजी ते देवाला दोष देतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 12 वर्ष रक्तस्राव झालेली जी स्त्री होती, जिला 12 वर्ष रक्तस्रावाचा आजार होता, तिने एका क्षणातून येशूच्या वस्त्राला स्पर्श केला आणि गर्दीमध्ये ती बरी झाली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पेत्र, योहान, याकोब, बर्थलोमेव, थोमास, सगळे 12 शिष्य त्या ठिकाणी आलेले, सगळे त्याच्याकडे पाहणारे, सगळं यरूशलेम यहुद्यातली लोक त्याच्या अवतीभोवती गर्दी करून होते. मिराकल, चमत्कार फक्त एकाच स्त्रीच्या शरीरामध्ये झाला आणि ती पूर्णतः बरी झाली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. विश्वास जो आहे त्या विश्वासाची परिगणना, विश्वासाचं कॅल्क्युलेशन, विश्वासाचं सूत्र आपल्याला समजणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि त्यामुळं अनेक लोक आपल्या बरोबर इतरांनाही दोष देतात. प्रेज द लॉर्ड. आपल्या काही पत्नी, काही स्त्रिया आहेत ज्या म्हणतात मला जे हवंय ते मिळत नाही, तुझ्या प्रार्थना अपुऱ्या आहेत, पतीला म्हणतात, किंवा पती पत्नीला दोष देतो आणि सगळे जग एकमेकाला दोष देतात आणि शैतान मात्र त्या गोंधळामध्ये एन्जॉय करतोय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. शैतान म्हणतो तुम्ही खेळत बसा आणि अपयशी होत राहा. आमेन. फेब्रिकरी मुलगा ज्याला फिट येत होती, ज्याला फिट येण्याचा आजार होता, तो पाण्यामध्ये किंवा अग्नीमध्ये पडल्यानंतर जे दुःख आई वडिलांना होत होतं, त्या वडिलांना होत होतं, त्याच्यामध्ये शैतान आनंद करत होता. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून येशूने ज्यावेळेस त्या शिष्यांच्या या गोष्टी पाहिल्या, येशूला त्या शिष्यांविषयी ऐकून त्या ठिकाणी काय लिहिलंय, येशू म्हणाला मी कुठवर तुमच्या बरोबर असणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. से हालेलुया, हालेलुया. से हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तेव्हा त्याच्यातून भूत निघून गेले आणि त्याच घटकेस मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशू जवळ येऊन म्हणाले, आमच्याने त्याला का काढवले नाही, आमच्याने त्याच्यातून भूत का काढवलं नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्हाला का जॉब मिळत नाही,
आम्हाला का आमच्या जीवनामध्ये जे हवंय ते मिळत नाही, का आम्हाला यश येत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्ही येशू तुझ्या बरोबर राहत नाही का, आम्ही रविवारी चर्चला जात नाही का, आम्ही बायबल वाचत नाही का, आम्ही तुझं ऐकत नाही का. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा, शिष्य त्याला म्हणत होते की आमच्याने त्याला का काढवले नाही, आम्हाला का जमलं नाही प्रभू, आम्हाला का अपयश आलं. पहा प्रभू काय म्हणाला, त्याने त्यास म्हटले तुमच्या कशामुळे, अल्प विश्वासामुळे, तुमच्या अल्प विश्वासामुळे. कारण मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाणे एवढा विश्वास असेल तर या डोंगराला येथून तिकडे सर असे तुम्ही म्हटल्यास तो सरेल. तुम्हाला काही असाध्य, हालेलुया. मला असाध्य काहीच होणार नाही. येशू असं म्हणाला नाही की मला काही असं असाध्य असं तुम्हाला वाटतं का. प्रेज द लॉर्ड. येशू शिष्यांना म्हणाला तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. आमेन. आणि ही फॅक्ट काय की ते त्यांचं तारण झालेलं नव्हतं. आमेन. त्यांचा बाप्तिस्मा जरी झाला होता, त्यांचा पाण्यामध्ये बाप्तिस्मा झाला असेल, पण त्यांच्यावरती आत्मा उतरलेला नव्हता. प्रेज द लॉर्ड. आणि तरी देखील प्रभू त्यांना म्हणतो की तुम्ही जर विश्वास ठेवाल तर तुमच्या विश्वासाने, किती विश्वास, मोहरीच्या दाणे एवढा विश्वास. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मोहरीचा दाणा किती मोठा असतो, मोहरीचा दाणा. आमेन. तुम्ही जर हातात एक मोहरी घेतली तर तुम्हाला तिला सांभाळावं लागतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमचा जो भाताचा म्हणजे बासमती कमी जो असतो हातात त्याच्यापेक्षा पण तो बारीक आहे. प्रेज द लॉर्ड. एवढा विश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही डोंगराला सरक म्हणाल तर तो तुमच्यासाठी त्या सरकला जाईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. कधी कधी मेसेज समोरच्याला नाही, कधी कधी मनुष्याला स्वतःला मेसेज द्यावा लागतो. आमेन, हालेलुया. बऱ्याच वेळेस आपण बायबल वाचताना आपण काय शिकवायचं यासाठी बायबल वाचतो. प्रेज द लॉर्ड. नो, कधी कधी बायबल आपल्या स्वतःला शिकवावं लागतं. आमेन, हालेलुया. प्रभू मी तुझ्या बरोबर आहे, प्रभू मी तुझ्या बरोबर चाललोय, प्रभू मी प्रार्थना करतोय. आणि ज्यावेळेस संकट येतात, ज्यावेळेस दुःख कोसळतं, ज्यावेळेस आपण एकदम परिस्थिती आपली दुःखदायक होती, त्यावेळेस मात्र आपण सगळीकडे आधार शोधत फिरतो. प्रेज द लॉर्ड. पण प्रभू म्हणाला जर तुझ्यामध्ये मोहरीच्या दाणे एवढा विश्वास असेल तर तू डोंगराला या ठिकाणून सरक असं म्हणशील तर तो तुझ्यासाठी सरकेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुमचं आज जीवनामध्ये डोंगरा एवढी संकट असतील, तुमच्या जीवनामध्ये डोंगरा एवढी दुःख असतील, तुमच्यावरती जर तुमचा शत्रू गल्ल्यातासारखा आला असेल आणि तुम्ही मात्र त्या ठिकाणी दाविदा समान 17 वर्षाचे सुकुमार आणि एकदम छोटेसे असाल, तरी देखील तुमच्यामध्ये जर विश्वास असेल तर त्या विश्वासाच्या द्वारे तुम्ही त्या डोंगराला सरकवू शकता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मला काहीच अवघड नाही, मला काहीच अशक्य नाही. Hallelujah. That's why faith is important. Amen. Hallelujah. Christianity all about faith. संपूर्ण धर्म हा विश्वासावर अवलंबून आहे. Praise the Lord. Hallelujah. Say hallelujah. Hallelujah. जर तुमच्यामध्ये विश्वास नसेल आणि तुम्ही डगमगणाऱ्या विश्वासाने जीवन जगत असाल तर तुमच्या वाट्याला नेहमी अपयश येईल आणि तुम्ही म्हणाल प्रभूला, प्रभू माझ्यासाठी हे अशक्य आहे, माझ्याकडून हे का होऊ शकलं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इतर लोकांनी इझी केलं पण मला अशक्य झालं, मला अवघड चाललाय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. किती लोकांनी विमान जवळून पाहिलेलं आहे, विमानाला जवळून पाहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला त्याचं वजन माहिती आहे किती किती असतं. त्याचं वजन जवळजवळ 70,000 किलो वजन असतं. त्याचं 70,000 किलो त्याचं वजन असतं. ते फक्त त्याचं वजन आहे. त्याच्या वजनामध्ये त्याच्या बरोबर त्याच्या जे दोन जे पंख आहेत त्याच्यामध्ये त्याला उडवण्यासाठी फ्युएल, कितीतरी डिझेल, पेट्रोल त्याच्यामध्ये लोड केलेलं असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माणसं बसतात. प्रेज द लॉर्ड,
आणि ते सगळं बसल्यानंतर ते कितीतरी किलो वजनाचं ते लोखंडी धातूचं बनवलेलं ते विमान ते गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला तोडून ते आकाशामध्ये कसं फिरतं, एखाद्या पक्षासारखं फिरतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विमानाचा शोध लागण्यापूर्वी जर तुम्ही असे एखाद्याला म्हणाला असता की ही बिल्डिंग एवढं मोठं लोखंडाची वस्तू आकाशात उडणार आहे, तर त्याने विश्वास ठेवला असता? प्रेज द लॉर्ड. आज आपण डोळ्याने बघतोय, आमेन, आपण आज डोळ्याने बघतोय की ते एवढं मोठं जायंट राक्षसासारखी एक मोठं जहाज आकाशामध्ये उडताना एखाद्या पक्षाच्या पंखासारखं ते इझिली उडतंय. त्याने गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला तोडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. पहा, कितीही तुमच्यामध्ये ताकद असू द्या, तुम्ही स्वतःला जमिनीपासून कुठलाही आधार न घेता फक्त 2 इंच पण 2 सेकंद वर ठेवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कितीही तुमच्यामध्ये ताकद असो, किती न्यूट्रिशन तुम्ही प्रोटीन्स घ्या, पण तुम्ही स्वतःला एक काम करा, तुम्ही स्वतःला उचलून दाखवा. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याकडे ब्रदर जिम मध्ये जाणार, जिम चालवणारे ब्रदर, स्वतःचं वजन आपण उचलू शकतो ब्रदर, विदाउट इन्स्ट्रुमेंट. आपण त्या ह्याच्यावर उचलतो, परंतु स्वतःला 2 दोऱ्या हातात धरू आपण अशा पाया खालून आणि आपल्या दोरीला दोन्ही हाताने उचलू शकाल? किती बॉडी बिल्डर सुद्धा स्वतःला उचलू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण रूल आहे. आमेन, हालेलुया. काय रूल आहे? गुरुत्वाकर्षण. आमेन. गुरुत्वाकर्षणाच्या त्या नियमाला भंग करण्यासाठी एरो दुसरा एक त्याच्यासाठी एक नियम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, स्वर्गाचं राज्य ज्या नियमावर चालतं तो नियम काय? विश्वास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. से हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला जर विश्वासामध्ये चालायचं तर आपल्याला जगातल्या नियमापासून स्वतःला अलिप्त करावं लागणार आहे, त्याच्यावर विजय मिळवावा लागणार आहे. कारण जग जो नियम ठेवताय, जगातले जे रूल आहे ते तुम्हाला जमिनीकडे खेचतील, तुम्ही अपयशी होत राहा. करण्यासाठी हा, एजेल मागेच्या पूर्वभागी करू व गरगट फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. काय उद्देश काय की कुणी जाऊन जीवन वृक्षाला हात लावू नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल से पहा, रेव्हलेशन 15 नीतिसूत्र 4 मध्ये काय लिहिलं? जिभेची सौम्यता जीवनाचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जी जीवनाच्या वृक्षाकडे जाण्यासाठी तलवार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती जीभ, आपल्याला जीभेला पण तलवारीची उपमा दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. से हालेलुया. पण जर तुमच्या जिभेवर सौम्यता असेल तर तुमच्याकडे जीवन वृक्ष आहे. हालेलुया. से हाले एकच टाळी वाजली. That's the revelation. आमेन. हे प्रगतीकरण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्याकडे देवाचा शब्द आणि तुमच्या जिभेवर सौम्यता आहे, प्रभू म्हणतो माझ्या तुमच्यासाठी काही अशक्य आहे का? असाध्य आहे का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तुम्ही म्हणायला पाहिजे मी समृद्ध आहे, मी आशीर्वादित आहे. आमेन. म्हणून पवित्र शास्त्र सांगतो जो अशक्त आहे त्याने म्हणावं मी सशक्त आहे, जो गरीब आहे त्याने म्हणावं की मी श्रीमंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा जीवनाचा वृक्ष तुमच्या जिभेवरती आहे. हालेलुया. तुमच्या जीवनाचं झाड कुठे आहे? हालेलुया. आमेन. आणि त्या वृक्षाला फळं येतात. फळं, फ्रूट. वाचा नीतिसूत्र 18:21. हालेलुया. मी दिलेले सगळे मेसेज तुम्ही जे राज्याविषयी ऐकलेला, ते राज्याविषयीचे शब्द, जे वचन आहे, ते ज्या शब्द तुम्ही घोषित कराल ते तुमच्या जीवनाला फळं देतील, तुमच्या जीवन वृक्षाला
फळ देतील, तुम्ही आशीर्वादित होता. हालेलुया. त्याला बसलेल्या फटक्यांनी मी बरा झालेलो आहे. आमेन. त्याने किंमत मोजलेली आहे, मी समृद्ध व्हावं यासाठी. तो श्रापित झाला की मी आशीर्वादित व्हावं. Hallelujah. I'm blessed. I'm a child of God. I'm a newborn. Praise the Lord. Hallelujah. मी ख्रिस्त येशूमध्ये नव्याने जन्मलेलो आहे. माझा जन्म अविनाशी बीजापासून झालेला आहे. सदाजीवी वचनातून माझा जन्म झालेला आहे. Hallelujah. What you confess, जे तुम्ही कन्फेस कराल तेच तुमच्या जीवनामध्ये घडून येईल. Praise the Lord. Hallelujah. हे जग निगेटिव्हिटीने भरलेलं आहे, नकारात्मक लोकांनी भरलेलं आहे. Praise the Lord. Hallelujah. तुम्ही चांगलं करायला काही निघाला ना, मागणं तुम्हाला 100 लोक म्हणतील तू करूच शकत नाही, तू करूच शकत नाही. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. आणि शिष्य त्या भूतग्रस्तांना मोकळं करताना आलं म्हणून येशूकडे आले, आम्हाला का नाही जमलं, आम्हाला का नाही जमलं. Praise the Lord. Hallelujah. तुमची निगेटिव्ह वर्ड, तुमचे नकारात्मक विचार तुम्हाला विजयात घेऊन जाऊ शकणार नाही. Hallelujah. Say hallelujah. एक तर स्वतःला तुम्ही डिपार्ट करा, स्वतःला त्या लोकांपासून वेगळं करा जे तुमच्या प्रगतीमध्ये, तुमच्या यशामध्ये नकारात्मक गोष्टी पेरतात आहे. Praise the Lord. Hallelujah. त्यांच्याबरोबर बसू नका. आमेन. हालेलुया. ते अनगॉडली आहे. आमेन. ते अधर्मिक आहे. आणि म्हणून जर तुम्ही स्तोत्राचं पहिलं वचन, पहिला अध्याय पहिलं वचन काढून वाचलं, स्तोत्र साम्स. आमेन. अरे तुझं काहीच होऊ शकत नाही. अरे तू श्रीमंत होऊ शकत नाही. मसलत कोण देत आहे? दुर्जन. आमेन. हालेलुया. जेवढं दुर्जनाचं तुम्ही ऐकाल तेवढं दुर्जन तुम्हाला पहा मसलती देताना नकारात्मक देते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सीख. तुम्ही काय शोधायचं? जे पॉझिटिव्ह बोलणारे देवाचे लोक आहेत ते. हालेलुया. से हालेलुया. हालेलुया. पापी जनाच्या बसत नाही, चालत नाही, पाऊल घालीत नाही, म्हणजे बसत नाही, उठत नाही, तो मनुष्य देवासमोर धन्य आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणतात पहा पास्टर चर्चला किती दिवस झाले मला आशीर्वाद नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन न ऐकता काही लोक जीवनामध्ये आशीर्वादापासून वंचित आहेत. आमेन. त्यांना किती सांगा वचन ऐका, ब्रदर वचन ऐका, ते म्हणतात पास्टर तुम्ही सांगणार का वचन? घरी जाऊन फेसबुक वरती ऐकणार आहे. आमेन. कुणी घरी जाऊन फेसबुक उघडून वचन ऐकत नाही, गॅरंटी देतो लिहून. रियालिटी बरोबर बोलला. कुठेच जाऊन घरी मी आज ना ऐकलं संदेश, मी बाहेर झाडू मारत होतो, मी जेवण वाढत होतो आणि मी आता घरी जाऊन फेसबुक वरती बायबल घेऊन बसणार आहे. पास्टर एवढा तू इंटरेस्टेड बाबा इथं बस. देवाने इथं बोलवलंय तुला वचन ऐकायला. आमेन. आले तुझा जन्म नव्याने झालेला विश्वासाने जीवन जगण्यासाठी. आमेन. प्रेज द लॉर्ड. आर यू ब्लेस्ड? किती लोक आशीर्वादित आहेत? आमेन. हालेलुया. म्हणा मी विश्वासाने विजय होणार आहे. बाय द वर्ड ऑफ माय माउथ. माझ्या मुखातून निघणाऱ्या शब्दाद्वारे माझ्यासाठी असलेले सैतानी डोंगर मी सरकवणार आहे. मी आजाराला घालवणार आहे. मी कॅन्सर बरे करणार आहे. मी आशीर्वादित होणार आहे.